नमस्कार. एस सक्सेस पॉईंटमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 12 ते 18 जानेवारी 2025 यामधील चालू घडामोडी या विषयावर आधारित प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय युवा दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 12 जानेवारी. प्रश्न 2, भारतीय हवामान विभाग ची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 1875. प्रश्न 3, सध्या पृथ्वी जवळून जात असलेला एस्ट्रॉइड चे नाव काय आहे? उत्तर आहे 887 एलिंडा. प्रश्न 4, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? उत्तर आहे देवजीत सैकिया. प्रश्न 5, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कोषाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? उत्तर आहे प्रभतेज सिंह. प्रश्न 6, कोची जलमेट्रोच्या यशानंतर पर्यावरणपूरक या नव्या जलवाहतूक मॉडेलची अंमलबजावणी देशभरात किती ठिकाणी करण्यात येणार आहे? उत्तर आहे 18. प्रश्न 7, राज्य क्रीडा दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 15 जानेवारी. प्रश्न 8, यावर्षी भारतीय हवामान विभागाचा कितवा वर्धापन दिन आहे? उत्तर आहे 150वा. प्रश्न 9, लेबनान देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली? उत्तर आहे जोसेफ आऊन. प्रश्न 10, कोणाचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे स्वामी विवेकानंद. प्रश्न 11, विविध कर रूपाने गोळा होणाऱ्या महसुलातून राज्यांना 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार किती टक्के रक्कम दिली जाते? उत्तर आहे 41%. प्रश्न 12, आतापर्यंत किती देशांनी स्पेस डॉकिंग केले आहे? उत्तर आहे 3. प्रश्न 13, 15 जानेवारी हा दिवस कोणत्या खेळाडूंचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा करतात? उत्तर आहे खाशाबा जाधव. प्रश्न 14, कोणत्या वर्षापर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे? उत्तर आहे 2035. प्रश्न 15, देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प कधी सादर होणार आहे? उत्तर आहे 1 फेब्रुवारी 2025. प्रश्न 16, शक्तिपीठ महामार्ग हा 12 जिल्ह्यातील किती देवस्थानांना जोडणार आहे? उत्तर आहे 19. प्रश्न 17, शक्तिपीठ महामार्ग हा किती किलोमीटर लांबीचा असणार आहे? उत्तर आहे 802 किलोमीटर. प्रश्न 18, दर किती वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते? उत्तर आहे दर 12 वर्षांनी. प्रश्न 19, सध्या जगातील किती देशातील तपास यंत्रणा या इंटरपोलच्या सदस्य आहेत? उत्तर आहे 194. प्रश्न 20, 2024 सालच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये पहिले स्थान कोणत्या भाषेचे आहे? उत्तर आहे इंग्रजी. प्रश्न 21, 2024 सालच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये तिसरे स्थान कोणत्या भाषेचे आहे? उत्तर आहे हिंदी. प्रश्न 22, 2024 सालच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये दुसऱ्या स्थानी असलेली मॅडरिन ही कोणत्या देशाची भाषा आहे? उत्तर आहे चीन. प्रश्न 23, 2024 सालच्या आकडेवारीनुसार जगात किती कोटी लोक हिंदी बोलतात? उत्तर आहे 61 कोटी. प्रश्न 24, जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्ग येथे कोणत्या बोगद्याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले? उत्तर आहे झेडमोर. प्रश्न 25, नुकताच जपानमध्ये झालेला भूकंप किती रिश्टर स्केलचा होता? उत्तर आहे 6.9 रिश्टर स्केल. उत्तर आहे. प्रश्न 26, राज्यातील बाजार समितीचा अभ्यास करण्यासाठी आणि बदल सुचवण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे? उत्तर आहे उमाकांत दांगट. प्रश्न 27, इस्रोने कोणत्या अवकाश संशोधन केंद्रावरून अंतराळ डॉकिंग प्रयोगास सुरुवात केली? उत्तर आहे श्रीहरिकोटा. प्रश्न 28, राष्ट्रीय भूगोल दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 14 जानेवारी. प्रश्न 29, कोणाचा जन्मदिवस हा राष्ट्रीय भूगोल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे डॉक्टर C.D. देशमुख. प्रश्न 30, 2024 च्या आकडेवारीनुसार भारतातील सर्वाधिक गर्दीचे शहर कोणते आहे? उत्तर आहे कोलकाता.
प्रश्न 31. देशात कोणत्या कालावधी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो? उत्तर आहे 11 ते 17 जानेवारी. प्रश्न 32. यंदाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहाची थीम काय आहे? उत्तर आहे रस्ता सुरक्षा नायक व्हा. प्रश्न 33. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या 150व्या स्थापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कोणत्या उपक्रमाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे? उत्तर आहे मिशन मौसम. प्रश्न 34. भारतीय सेना दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 15 जानेवारी. प्रश्न 35. ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय लष्कराची स्थापना कोणत्या साली केली होती? उत्तर आहे 1776. प्रश्न 36. टॉम ट्रॉफिक इंडेक्स 2024च्या अहवालानुसार वाहतुकीच्या दृष्टीने जगातील सर्वात स्लो शहर कोणते आहे? उत्तर आहे बारांक्विला. प्रश्न 37. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख अतिथी म्हणून कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारतात येणार आहेत? उत्तर आहे इंडोनेशिया. प्रश्न 38. ICCने डिसेंबर 2024 मधील प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार कोणाला जाहीर केला आहे? उत्तर आहे जसप्रीत बुमराह. प्रश्न 39. ICC चॅम्पियन हॉकी 2025 मध्ये किती संघ सहभागी होणार आहेत? उत्तर आहे 8. प्रश्न 40. नुकतीच राष्ट्रीय हळद बोर्डाची स्थापना करण्यात आली असून त्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे? उत्तर आहे पियुष गोयल. प्रश्न 41. जगात हळद उत्पादन वापर व निर्यात मध्ये अव्वल स्थानी कोणता देश आहे? उत्तर आहे भारत. प्रश्न 42. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित मिशन मौसम उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या मिशन मौसमचा मुख्य उद्देश कोणता आहे? उत्तर आहे भारताला हवामानासाठी तयार करणे आणि भारताला हवामान स्मार्ट बनवणे. प्रश्न 43. मिशन मौसमला केंद्रीय मंत्रिमंडळाने कधी मंजुरी दिली होती? उत्तर आहे सप्टेंबर 2024. प्रश्न 44. मिशन मौसमसाठी 2 वर्षासाठी किती तरतूद करण्यात आली आहे? उत्तर आहे 2000 कोटी. प्रश्न 45. जगातील स्लो शहर म्हणून चर्चा असलेले बारांक्विला हे कोणत्या देशात आहे? उत्तर आहे कोलंबिया. प्रश्न 46. जगातील एकूण हळद उत्पादनापैकी भारतात किती टक्के हळद उत्पादन आहे? उत्तर आहे 80%. प्रश्न 47. खो खो विश्वचषक 2025 मधील पहिला सामना कोणत्या देशाने जिंकला आहे? उत्तर आहे भारत. प्रश्न 48. ICCचा प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार महिला गटात कोणाला मिळाला आहे? उत्तर आहे नाबेल सदरलँड. प्रश्न 49. नाबेल सदरलँड या कोणत्या देशाच्या खेळाडू आहेत? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. प्रश्न 50. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ची वार्षिक बैठक कोठे होणार आहे? उत्तर आहे दाओस. प्रश्न 51. मुंबईच्या नौदल डॉकयार्डमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते युद्धनौका व पाणबुडींचे राष्ट्रार्पण करण्यात आले. त्यात कशाचा समावेश आहे? उत्तर आहे INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाक्षीर. प्रश्न 52. अखिल मराठा फेडरेशनचा द ग्रेट मराठा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर आहे नारायण राणे आणि एकनाथ शिंदे. प्रश्न 53. अखिल मराठा फेडरेशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 2015. प्रश्न 54. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कुणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे आलोक आराध्य. प्रश्न 55. दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे देवेंद्र कुमार उपाध्याय. प्रश्न 57. जगातील अत्यंत गरीब देशांमध्ये प्रथम स्थानी कोणता देश आहे? उत्तर आहे दक्षिण सुदान. प्रश्न 58. केंद्रीय नवीन व अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? उत्तर आहे श्रीमती निधी खरे. प्रश्न 59. नोवाक जोकोविच हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे? उत्तर आहे सर्बिया. प्रश्न 60. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक होणार असणारे दावोस हे शहर
कोणत्या देशात आहे? उत्तर आहे स्वित्झर्लंड. प्रश्न 61. भारतीय रिझर्व्ह बँकेने आपला रेपो दर किती टक्केवर कायम ठेवला आहे? उत्तर आहे 6.50%. प्रश्न 65. भारताने 2025-26 या आर्थिक वर्षात किती टक्के GDP वाढीचे लक्ष्य ठेवले आहे? उत्तर आहे 7.5%. प्रश्न 63. आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कोठे साजरा करण्यात आला आहे? उत्तर आहे अहमदाबाद. प्रश्न 64. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे 34वे राज्य कोणते आहे? उत्तर आहे उडीसा. प्रश्न 65. कोणता खेळाडू ग्रँड स्लॅम स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे? उत्तर आहे नोवाक जोकोविच. प्रश्न 66. कोणत्या राज्याने स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशन सुरू केले आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 67. 7वा वेतन आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला होता? उत्तर आहे फेब्रुवारी 2014. प्रश्न 68. 7वा वेतन आयोग कोणत्या वर्षी मंजूर झाला होता? उत्तर आहे 2016. प्रश्न 69. कोणते उपग्रह इस्रोच्या माध्यमातून यशस्वीपणे डॉकिंग करण्यात आले? उत्तर आहे चेसर आणि टार्गेट. प्रश्न 70. भारताने स्पेस डॉकिंगसाठी कोणत्या प्रक्षेपाचा वापर केला आहे? उत्तर आहे PSLV-C60. प्रश्न 71. राज्यात 2022 मध्ये लागू केलेल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाची मुदत कधीपर्यंत आहे? उत्तर आहे मार्च 2025. प्रश्न 72. दर किती वर्षांनी केंद्र सरकार वेतन आयोगाची स्थापना करत असते? उत्तर आहे 10 वर्षांनी. प्रश्न 73. स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान भारताने कोणत्या देशाकडून घेतले आहे? उत्तर आहे भारताने स्वतः विकसित केले आहे. प्रश्न 74. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे अरुण मिश्रा. प्रश्न 75. भारताच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? उत्तर आहे सितांशू कोटक. प्रश्न 76. कतार व अमेरिकेने मध्यस्थी करून कोणत्या 2 देशांदरम्यान च्या युद्धबंदीची घोषणा केली आहे? उत्तर आहे हमास व इस्रायल. प्रश्न 77. 5व्या योजनांना आवर घालण्यासाठी आर्थिक गोपनीय कक्ष कधी स्थापन करण्यात आला होता? उत्तर आहे 2016. प्रश्न 78. लोह खनिजाच्या निर्यातीत कोणते राज्य प्रथम स्थानी आहे? उत्तर आहे ओडिसा. प्रश्न 79. मागील वर्षात जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान किती बालमृत्यूची नोंद झाली आहे? उत्तर आहे 11,894. प्रश्न 80. अवैध शस्त्र प्रतिबंधासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने समिती स्थापन केली आहे? उत्तर आहे मुख्य सचिव. प्रश्न 81. भारतात सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात अव्वल स्थानी कोणते राज्य आहे? उत्तर आहे केरळ. प्रश्न 82. 5व्या योजनांना आवर घालण्यासाठी आर्थिक गोपनीय कक्ष कधी बंद करण्यात आला होता? उत्तर आहे 2020. प्रश्न 83. लोह खनिजाच्या निर्यातीत कोणते राज्य द्वितीय स्थानी आहे? उत्तर आहे कर्नाटक. प्रश्न 84. भारतात सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात द्वितीय स्थानी कोणते राज्य आहे? उत्तर आहे गोवा. प्रश्न 85. भारतात सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात कोणते राज्य तृतीय स्थानी आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 86. लोह खनिजांच्या निर्यातीत कोणते राज्य तृतीय स्थानी आहे? उत्तर आहे गोवा. प्रश्न 87. कोल्ड प्ले हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम कोणत्या स्टेडियमवर होणार आहे? उत्तर आहे DY पाटील, नेरूळ. प्रश्न 86. ऑनलाईन आर्थिक फसवणुकीची तक्रार करण्यासाठी कोणते ॲप दूरसंचार विभागाने लॉन्च केले आहे? उत्तर आहे संचार साथी. प्रश्न 89. मोबाईल सेवांची गरज भागवण्यासाठी किती मेगाहर्ट स्पेक्ट्रमच्या रिफॉर्मिंगला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? उत्तर आहे 687 मेगाहर्ट. प्रश्न 90. प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे भरलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? उत्तर आहे नरेंद्र मोदी. प्रश्न 91. इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन
ऑफ इंडियाच्या अहवालानुसार कोणत्या भागात इंटरनेट युजर्सचे प्रमाण अधिक आहे? उत्तर आहे ग्रामीण भागात. प्रश्न 92. इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार इंटरनेट युजरच्या प्रमाणात किती महिलांची टक्केवारी किती आहे? उत्तर आहे 47. प्रश्न 93. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार वितरण कोणाच्या हस्ते झाले? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न 94. चीनने जियुक्वान लॉन्च सेंटरवरून कोणत्या देशाचा PRSC E01 हा उपग्रह प्रक्षेपित केला आहे? उत्तर आहे पाकिस्तान. प्रश्न 95. ग्लोबल फायर पॉवरने शक्तिशाली देशांची यादी जाहीर केली. त्यानुसार 2025च्या फोर्ब्स फायर पॉवर रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी कोणता देश आहे? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 96. ग्लोबल फायर पॉवरने शक्तिशाली देशांची यादीनुसार 2025 मध्ये लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत भारत कितव्या स्थानी आहे? उत्तर आहे 4थ्या. प्रश्न 97. यावर्षी महिलांचा 19 वर्षाखालील T20 वर्ल्ड कप चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? उत्तर आहे मलेशिया. तर हे होते 12 ते 18 जानेवारी 2025 मधील चालू घडामोडी व त्यावरील प्रश्न. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. धन्यवाद.